महत्त्वाची बातमी। आजपासून मुंबईतील बीएमसी रुग्णालयांच्या ओपीडी बंद असतील। केईएम, सायन, नायर, कुपर रुग्णालयामधील निवासी डॉक्टरांनी हा निर्णय घेतलाय। सीसीएमपी पात्र बीएचएमएस डॉक्टरांना एमएमसी नोंदणी प्रस्तावाला हा विरोध केला जातोय। क्रॉसपॅथीला विरोध आहे, सर्व वैद्यकीय पद्धतींना नाही असं आता मार्डनं स्पष्ट केलेलं आहे। वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता आणि रुग्ण सुरक्षेला यामुळे धोका आहे। निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे। तर बीएमसी रुग्णालयांच्या ओपीडी सेवा आज बंद राहतील। निर्णय घेतलेला आहे की ते बीएचएमएस सीसीएमपीचा विषय आहे, त्याचे जे त्यांचे जे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे एमएमसी पोर्टलवर आणि त्याच्यावरनं त्यांना रजिस्ट्रेशन दिले जाणार आहेत, त्याचं आम्हाला खूप बऱ्याचपैकी विरोध आहे। कारण जे क्रॉसपॅथी आहे, जे मिक्सोपॅथी आहे, ते बऱ्याचपैकी आता वाढत चाललेले आहे। पहिल्या 24 तासात आमचं जे इमर्जन्सी सर्व्हिसेस आहे दॅट विल बी फंक्शनल, पण जर आपल्याला बेस्ड ऑन कशा प्रकारे आपल्याला रिस्पॉन्स भेटतं सरकारकडून, त्याच्यावरनं पुढे हे निर्णय घेतला जाईल की ते जे इमर्जन्सी सर्व्हिसेस आहे ते पण बंद करण्यात येईल पुढे। तर आजपासून बीएमसी रुग्णालयांच्या ओपीडी बंद आहे, संप पुकारण्यात आलेला आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी जोडल्या जात आहेत या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी। भाग्यश्री, आपण पाहतोय मुंबईतील बीएमसी रुग्णालयांच्या ओपीडी आजपासून बंद आहेत आणि संप पुकारण्यात आलेला आहे। नेमक्या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर या जे डॉक्टर आहेत मार्टचे, यांची जी प्रमुख मागणी आहे ती खरं तर बीएचएमएस मुलांचं आजपासून रजिस्ट्रेशन सुरू होत आहे आणि त्यांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करायला देणार असल्याची चर्चा आहे। आणि या सगळ्या संदर्भात त्यांची प्रमुख मागणी हीच आहे की बीएचएमएस मुलांनी ॲलोपॅथीची प्रॅक्टिस केली नाही पाहिजे, क्रॉस पॅथी ज्या आहेत त्या मिक्स झाल्या नाही पाहिजेत। आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर ह्या सगळ्या त्यांच्या मागण्या आहेत। याचबरोबर त्यांचं सुरक्षेसंदर्भात देखील एक त्यांची महत्त्वाची मागणी आहे की आम्हाला सुरक्षा व्यवस्थित दिली पाहिजे, वैद्यकीय शिक्षणासाठी सुरक्षा दिली पाहिजे, रुग्णांच्या सुरक्षा देखील व्यवस्थित ज्या आहेत त्याच्या नियम जे आहेत, त्याचे निकष जे आहेत ते तयार केले पाहिजेत, अशा त्यांच्या विविध मागण्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। भाग्यश्री, हा संप आता पुकारण्यात आलेला आहे, इमर्जन्सी सेवा बंद आहे की चालू आहे, या संदर्भात नेमके काय अपडेट आहे? नक्कीच आपण बघतोय की 5 तारखेपासून म्हणजे आजपासून ज्या इमर्जन्सी सेवा आहेत त्या सुरू असतील, म्हणजे आयसीयू सारख्या सेवा जरी सुरू असतील तरी सुद्धा ओपीडी ज्या आहेत ते बंद करणार आहेत। आणि त्यांना ओपीडी बंद त्या आजपासून जेव्हापर्यंत मागणी त्यांची पूर्ण मान्य होत नाही, जोपर्यंत त्यांच्याशी चर्चा केली जात नाही आहे शासनाकडून, तोपर्यंत ही जी बंद ओपीडी बंद ठेवण्याची जी प्रक्रिया आहे ते सुरूच ठेवणार असल्याच्या मागणीवर ते ठाम आहेत। 10:30 नंतर आपण बघतो की जेच्या आवारामध्ये हे जे मार्टचे जे डॉक्टर्स आहेत, निवासी डॉक्टर्स, ते सगळे आंदोलनाला देखील बसणार आहेत। त्यामुळे 10:30 नंतर त्यांची कशा पद्धतीने ते आंदोलन करतायत आणि दिवसभर अर्थात या सगळ्यामुळे रुग्णसेवेवर देखील मोठा परिणाम होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। अगदी भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाची अपडेट बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। पुढची बातमी आपण पाहूयात। नाशिक शहरामध्ये खड्ड्यांमुळे अपघातांचं सत्र अद्यापही सुरू